नमस्कार. स्वागत आहे सपकाळताई रेसिपीजमध्ये. सर्वांना उन्हाळ्याच्या गारगार शुभेच्छा. आज आपण उन्हाळ्यासाठी खूपच चविष्ट आणि आरोग्यदायी ताकाचा मसाला आणि मसाला ताक बनवणार आहोत. हा मसाला एकदा बनवून ठेवला तर तुम्ही कधीही पटकन मसाला ताक बनवून घेऊ शकता. हा मसाला बनवण्यासाठी मी घेतले आहेत 2 चमचे जिरे, 2 चमचे धणे, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा ओवा, थोडी कसुरी मेथी, 10-12 मिरे आणि थोडीशी दालचिनी. तर एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे मसाला बनवण्यासाठी. 2 घेतलेले आहेत दालचिनीचे तुकडे आणि 10-12 मिरे घेतलेले आहेत. तर आता हा मसाला आपण बनवूया. थोडा वेळ आपण अगोदर सुरुवातीला ताक बनवून घेऊया. हे मसाले साईडला ठेवू आपण. मस्त ताजं दही लावलेलं आहे रात्री. मसाला ताक बनवण्यासाठी ताजं दही वापरायचं, जास्त आंबट वगैरे वापरायचं नाही. तर इथं 1 ग्लास ताजं दही घेतलेले, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी मी घालणार आहे माठातलं. थंड पाणी घालायचं आणि अगोदर ताक बनवून घेऊ आपण. ताक बनवताना मिक्सरला किंवा हाताने रवीने बनवलं तरी चालेल. मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. तर ताक बनवताना सुरुवातीला ह्याच्यावरचं जे लोणी आहे ते काढून घ्यायचं बाजूला आणि जे ताक खाली शिल्लक राहील त्याचंच आपण मसाला ताक बनवायचं. लोणी पूर्ण काढून घेतलेले. लोणी जर ठेवलं तर थोडंसं पचायला जड जातं, त्याच्यामुळं लोणी पूर्ण ताकातलं काढून घ्यायचं. आता ताक साईडला ठेवून देऊ आपण आणि हा मसाला जो आहे तो आता भाजून घेऊ. हे सर्व पदार्थ हलकेसे भाजून घेतले तर त्याचा सुगंध आणि चव खूप छान येते. तर इथं 2 चमचे जिरे, 2 चमचे धणे, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा ओवा, कसुरी मेथी, 10-12 मिरे आणि 2 दालचिनीचे तुकडे थोडेसे हलकेसे आता भाजून घेऊ आपण. जास्त पण भाजायचे नाहीत. लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि छान हलवून घ्यायचं. तर हा मसाला तुम्ही नक्की बनवून पहा या उन्हाळ्यात. आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना. आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान आता भाजून झालेला आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेते. मीठ पण थोडंसं हलकंसं म्हणजे थोडंसं गरम होईल. आणि थोडीशी साखर पण घातलेली आहे. तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता किंवा नाही घातली तरी चालेल. छान परत एकदा हलवून घेते आणि थंड झाल्यानंतर हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. छान अगोदर थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटायचं. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरचं भांडं पण कोरडं घ्यायचं, म्हणजे आपला जो मसाला आहे तरी तो जास्त दिवस राहिला तर खराब वगैरे होणार नाही. भांडंसुद्धा कोरडं करून घ्यायचं फिरवताना. आणि मिक्सरला आता फिरवून घेऊ. छान मस्त बारीक झालेला आहे. पहा, मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचा. छान पहा किती छान मसाला तयार झालेला आहे आपला ताकासाठी. तर हा मसाला तुम्ही नक्की बनवून ठेवा. खूप दिवस हा छान राहतो, अजिबात खराब वगैरे होत नाही. एखादा एअरटाईट डब्यामध्ये किंवा भरणीमध्ये भरून ठेवायचा. आता हा मसाला आहे ते आपण काढून घेऊ. काचेची वगैरे भरणी असेल एअरटाईट त्याच्यामध्ये घालून ठेवायचा. आणि ज्यावेळेस आपल्याला ताक बनवायचं, आपण पटकन हा मसाला वापरून ताक बनवू शकतो. आता आपण मसाला ताक बनवूया. एका पातेल्यामध्ये ताक ओतून घेतलेलं आहे. थोडेसे पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर हातानेच तोडून घालायची. तर हे ताक आहे ते ग्लासात ओतून घेऊ आणि आपण बनवलेला ताकाचा मसाला ह्याच्यामध्ये घालायचा. आपल्या आवडीनुसार अर्धा चमचा, 1 चमचा, जसं आपल्याला आवडेल तसं घालून घ्यायचं. अर्धा चमचा मी घालून घेतलेले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आणि नंतर झाकण लावून बंद ठेवून द्यायचं आपला मसाला. छान हलवून घ्यायचं. थोडंसं मीठ वगैरे लागत असेल तर घालायचं वरून थोडासा चाट मसाला घालायचा.
आणि मस्त तयार आहे आपलं मसाला ताक.